मित्रांनो, पीसीएम पीसीबी सीईटी 2026 या एक्झामचा फॉर्म फिल करताना तुम्ही देखील या चुका केल्या असतील तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि महाराष्ट्र सीईटी सेलने एक नवीन अपडेट आणलेला आहे पीसीएम पीसीबी स्टुडंटसाठी. सो तो अपडेटमध्ये करेक्शन विंडो ही ओपन झाली. यामध्ये आपण कोणते कोणते करेक्शन करू शकतो, त्यासोबतच याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असेल आणि कधीपासून ते कधीपर्यंत आपण हे चेंजेस करू शकतो, हे सर्व गोष्टी आजच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी देखील सांगितलंय की आपल्याकडे 60 डेजची क्रॅश कोर्स बॅच सुरू झाली आहे 5 तारखेपासून, म्हणजे आजपासून. तर यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000 प्लस आमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आणि या सर्व गोष्टी फक्त तुम्हाला 2999 रुपयामध्ये मिळणार आहेत. आणि ही जी ऑफर आहे तर ती फक्त लिमिटेड सीटसाठी अवेलेबल आहे. सो लवकरात लवकर तुमची सीट ही बुक करा. आता मित्रांनो, एक्झॅक्टली आपण नोटीस पाहूयात. नोटीस काय आहे ते. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सीईटी सेलवरती जायचंय. त्यानंतर स्क्रोल डाऊन करा. इथे आपल्याला नोटीस दिसेल पहा, 3rd नंबरची. याला डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर इथे नोटीस दिसते, इम्पॉर्टंट नोटीस, एडिट फॅसिलिटी फॉर MHT CET PCM PCB CET 2026. आता इथे नोटीसमध्ये काय म्हटलंय पहा, फॉर अकॅडमिक इयर 2026-27 द स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन सेल हॅज रिसीव्ह न्यूमरस रिक्वेस्ट फ्रॉम कॅन्डिडेट्स टू करेक्ट mistakes made during the CET registration process for the engineering, pharmacy and agriculture courses. आता ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर कोर्सेस करायचं होतं, तर त्या विद्यार्थ्यांकडून बरेचसे रिक्वेस्ट आले होते, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही मिस्टेक केले होते फॉर्म फिल करताना. सो त्यांना ते करेक्ट करायचं होतं. To safeguard the academic interest of students, an online edit window will be made available for registered candidates. आता जी ऑनलाईन एडिट विंडो ओपन झाली ती फक्त रजिस्टर्ड कॅन्डिडेटसाठी आहे. म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी पीसीएम पीसीबी सीईटीचा फॉर्म कम्प्लिटली फिल केला होता, म्हणजे फीस पे करून, ऑनलाईन पेमेंट करून तो फॉर्म कम्प्लीट केला होता, त्याच विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन विंडो ओपन झाली आहे. Candidates who have successfully completed their registration and paid the examination fee may now correct the following details in their application form. आता कोणते कोणते डिटेल्स ते चेंज करू शकतात. जर तुमचं नाव, वडिलांचं नाव किंवा सरनेम या तिघांमध्ये काही चेंजेस असतील, या तिघांमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक्स असतील, तर तुम्ही चेंज करू शकता. यासोबतच डेट ऑफ बर्थ मध्ये, म्हणजे मंथ, डेट किंवा इयर जर चुकीचं फिल केलं असेल तर ते देखील तुम्ही आता चेंज करू शकतात. यासोबतच फोटोग्राफ जर तुम्ही उलटी पोस्ट केली असेल किंवा खूप जुनी फोटो पोस्ट केली असेल, सबमिट केली असेल, तर ती देखील तुम्हाला आता चेंज करता येणार आहे. यासोबतच जर सिग्नेचर दुसरी अपलोड करायची असेल किंवा क्लिअर करायची असेल तर ती देखील तुम्ही आता सबमिट करू शकता. आता जेंडर सुद्धा एडिट करण्याचा ऑप्शन तुम्हाला ओपन झालेला आहे. मेल, फिमेल और ट्रान्सजेंडर और अदर असं जेंडर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि वन ऑफ द मोस्ट गोष्ट म्हणजे ऍड ग्रुप. आता मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिक्वेस्ट होत होते की मॅम आम्ही फक्त पीसीएम सीईटी ग्रुप सिलेक्ट केलाय, पीसीबी सीईटी केलेला नाहीये, तर तो तुम्ही आता करू शकता. यासोबतच विद्यार्थ्यांनी फक्त एक अटेम्प्ट सिलेक्ट केला होता, पण त्या विद्यार्थ्यांना दोन्ही अटेम्प्ट द्यायची आहेत. जर तुम्ही आता हे दोन्ही अटेम्प्ट सिलेक्ट केलं नाहीये तर तुम्हाला आता सिलेक्ट करता येणार आहे. नंतर काही चान्स राहणार नाहीये. नंतर नोटीस आली तर माहिती नाही, पण आता तुम्हाला 5 ते 7 तारखेमध्ये तुम्हाला एडिट विंडो मध्ये जाऊन हा सेकंड अटेम्प्ट सिलेक्ट करायचा आहे. सो लवकरात लवकर जे चेंजेस आहेत ते करून घ्या. द एडिट विंडो विल बी अवेलेबल फ्रॉम 5th March 2026 टू 7th March 2026. म्हणजे आपल्याला 3 दिवस दिले आहेत. आजचा एक दिवस, 5, 6 आणि 7 असे 3 दिवस दिले आहेत. ड्युरिंग दिस पिरियड candidates must log in to their respective accounts to make the necessary corrections. आता विद्यार्थ्यांना त्यांचं अकाउंट हे लॉग इन करावं लागेल आणि तिथून तुम्हाला चेंजेस हे करता येतील. सो लवकरात लवकर हे चेंजेस करा. आता मित्रांनो, मी तुम्हाला जो कोर्स सांगितला आहे तो लवकरात लवकर जॉईन करा, कारण आजपासून कोर्सच सुरू होतोय. हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून
तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला कमेंट करून सांगा. आणि हा, तुम्ही तुमचा फॉर्म फिल करताना कुठे चुकलात तर ते देखील सांगा. त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तो देखील सांगा. त्यावरती सोल्युशन मी नक्कीच देईल. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.